भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक संध्याकाळी 5:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी बैठक होणार। बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना। महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या नावांवर बैठकीत शिक्कामोर्तब होईल। विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीचं अंतिम जागावाटप निश्चित। अंतिम फॉर्म्युलानुसार भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवणार। धाराशिव, बीड, लातूर विधान परिषदेसाठी महायुतीच्या उमेदवाराची घोषणा। भाजपकडून माजी मंत्री बसवराज पाटलांना उमेदवारी। दत्ता कुलकर्णी, अरविंद पाटील, निलंगेकर, ओमप्रकाश शेटे होते इच्छुक। उस्मानाबाद, बीड, लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारी डावलल्याने धाराशिवचे भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी नाराज। फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पोस्ट करत नाराजी केली व्यक्त। मवियाकडून परभणी, हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर। ठाकरेंच्या शिवसेनेचे परभणीचे महानगर प्रमुख डॉ. विवेक नाऊंदर यांना उमेदवारी। महाविकास आघाडीमध्ये 17 पैकी 4 जागा ठाकरेंची शिवसेना लढणार। महाविकास आघाडीत नाशिक विधान परिषदेची जागा ठाकरेंची शिवसेना लढवणार। माजी आमदार अनिल कदम ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अनिकेत तटकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व, तर विकासाच्या ध्येयाने कार्य करण्यासाठी शिंदेंचं मार्गदर्शन प्रेरणादायी। अनिकेत तटकरेंचं भाष्य। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची आज 301वी जयंती। अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन, तर मुख्यमंत्री फडणवीसांकडून अहिल्यादेवी होळकरांच्या प्रतिमेस अभिवादन। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राम शिंदे यांचीही उपस्थिती। अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंकडून अहिल्यादेवी होळकरांना अभिवादन। अहिल्यादेवींच्या 301व्या जयंतीदिनी आज विविध कार्यक्रमांचं आयोजन। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या खर्चाचं ऑडिट करा, रोहित पवारांची मागणी। खर्च जास्त आणि जल्लोष कमी असं चित्र दिसतंय। अहिल्यादेवी होळकरांच्या जयंती उत्सवाच्या खर्चावरून रोहित पवारांचा विरोधकांवर निशाणा। कशाचं ऑडिट केलं पाहिजे याचं भान ठेवायला हवं। राजकारण कुठे करायचं आणि कुठे नाही याचं भान असायला एवढाच सल्ला देतो रोहित पवारांच्या अहिल्यादेवींच्या जयंतीच्या खर्चाचं ऑडिट करण्याच्या मागणीनंतर फडणवीसांची टीका। चौंडी हे पुण्यभूमी आणि प्रेरणास्थळ असून इथे राजकारण किंवा वादासाठी नव्हे तर अहिल्यादेवींना अभिवादनासाठी यावं। रोहित पवार आणि गोपीचंद पडळकर समर्थकांमध्ये झालेल्या घोषणाबाजीवर राम शिंदेंची प्रतिक्रिया। सांगलीमध्ये एमआयएम पक्षासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांचा भाजपात प्रवेश। मिरज शहरातून दुचाकी रॅली काढत शक्ती प्रदर्शन। प्राजक्त तनपुरेंना नवीन मार्ग दिसला, त्यांनी तिकडे सुखात राहावं। राजकीय श्रद्धांजली वाहतो म्हणत संजय राऊतांची घणाघाती टीका। टीएमसीच्या अभिषेक बॅनर्जींनंतर खासदार कल्याण बॅनर्जींवर हल्ला। पश्चिम बंगालच्या हुगळीमध्ये संतप्त आंदोलकांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना। हल्ल्यानंतर खासदार कल्याण बॅनर्जी जखमी। अभिषेक बॅनर्जींवर भाजपने केलेल्या हल्ल्याचा धिक्कार। अभिषेक बॅनर्जींवर झालेल्या हल्ल्यावरून संजय राऊतांचा भाजपवर निशाणा, तर भाजप कार्यकर्त्यांची हत्या झाली तेव्हा राऊत गप्प का होते? भाजपचे नगरसेवक नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचा आदेश मंत्री पाळत नसतील तर त्यांना बडतर्फ करा। मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सायकलवरून फिरतात तर मंत्री मोठा ताफा घेऊन फिरतात। संजय राठोड यांच्या हेलिकॉप्टर दौऱ्यानंतर राऊतांची टीका। मोदींच्या काटकसरीच्या आवाहनाला भाजपकडून प्रतिसाद, मात्र राऊत थट्टामस्करीत व्यस्त। भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका। देवेंद्र फडणवीस सामान्य प्रवाशाप्रमाणे प्रवास करतात, संजय राऊत तयार आहेत का? बन यांचा सवाल। सरकारच्या शिष्टमंडळाच्या आश्वासनानंतर मनोज जरांगेंचं उपोषण मागे। जरांगेंच्या मागण्या सरकारकडून मान्य, 2 ते 3 दिवसात कार्यवाही सुरू करू, मंत्री विखे पाटलांचं आश्वासन। मनोज जरांगेंवर छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू। उन्हात उपोषण केल्याने जरांगेंची तब्येत खालावली। पुढील 48 तास गॅलेक्सी हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवणार। सरकार डबल ढोलकी, ओबीसींना विश्वास त्यांनी त्यांच्यावर ठेवू नये। सरकारनं घेतलेल्या निर्णयानं ओबीसींवर अन्याय झाला। मनोज जरांगेंच्या मागणीवरून विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया, तर ओबीसींवर अन्याय झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरणार, वडेट्टीवारांचा इशारा। वडेट्टीवारांनी काँग्रेस सरकार असताना ओबीसींचं कल्याण केलं का? डबल ढोलकीवरून मनोज जरांगे यांचा वडेट्टीवारांवर निशाणा। विखेंनी घराण्याची अब्रूधुळीस मिळवली। जरांगेंसारखा माणूस त्यांच्याशी खालच्या तिरस्काराच्या भाषेत बोलत होता। मंत्री विखे आणि जरांगेंच्या भेटीवर लक्ष्मण हाकेंचं विधान। प्रसाद लाड यांना आमच्या समस्या काय कळणार? आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल बोलताना लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली, तर आमच्यावर टीकेवर लक्ष्मण हाकेंचं राजकारण सुरू। प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया।
मराठा समाजाच्या बोगस कुणबी दाखले काढणाऱ्यांवर आक्षेप. आमच्याकडे असलेल्या पुराव्यातून लढाई सुरू. गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया. तर ज्या जात पडताळणी समितीनं दाखले दिले त्यांनीच ते रद्द करून द्यायचे. पडळकर आक्रमक. माझी ब्रेन मॅपिंग करा असं परळीत म्हणाले होते. त्यांनी कुणाला माझा घातपात करायला लावला ते समोर आलं पाहिजे. आरोपींना कोण साथ देतंय ते लावून धरणार. घातपाताच्या आरोपावर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया. जरांगे पाटलांच्या मागण्यांमध्ये नवीन काहीच नव्हतं. जरांगेंच्या मागण्यांची पहिल्यांदाच पूर्तता झाली. तायवाडेंची प्रतिक्रिया. तर आमच्यासाठी आनंदाची गोष्ट. ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला नाही. तायवाडेंचं भाष्य. मराठा समाजाला न्याय देण्याची आमची भूमिका. जरांगेंनी दिलेली आश्वासनं सर्वांसमोर आहेत. जरांगेंना दिलेल्या आश्वासनावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. मराठा आरक्षणाचा विषय हा तांत्रिक विषय. आरक्षणाचा विषय सरकार आणि जरांगे पाटलांच्या चर्चेतून सुटेल. अन्य कोणी यावर चर्चा करू नये. खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया. दोन्ही संभाजी ब्रिगेड एकत्र आल्याने सोलापुरात जोरदार जल्लोष. शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात एकत्रित येत कार्यकर्त्यांचा जल्लोष. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करत एकत्रीकरणाचा आनंद व्यक्त. लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र. पडताळणीनंतर 80 लाख महिलांची नावं योजनेतून वगळली. लाभार्थ्यांची संख्या 2,46,00,000हून 1,66,00,000वर पोहोचली. ई-केवायसीची मुदत वाढवण्याबाबत सरकारचा कोणताही प्रस्ताव नाही. के.सी. वेणुगोपाल यांच्याकडून उद्धव ठाकरेंना शपथविधीचं निमंत्रण. उद्धव ठाकरेंना के.सी. वेणुगोपाल यांचा फोन. ठाकरेंना वेणुगोपाल यांच्याकडून मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीचं निमंत्रण. के.सी. वेणुगोपाल आणि उद्धव ठाकरेंमध्ये फोनवरून संवाद. ईडीचे विशेष डायरेक्टर सत्यव्रत कुमार यांची स्वेच्छानिवृत्ती. 11 वर्ष शिल्लक असताना सत्यव्रत कुमार यांची स्वेच्छानिवृत्ती. अचानक स्वेच्छानिवृत्ती घेण्याचं कारण अद्याप स्पष्ट. दिल्ली स्पेशल सेलच्या तपासात मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा कट उघड झाल्याचा दावा. वांद्र्यातील गरीबनगर अतिक्रमण कारवाईचा बदला घेण्यासाठी हल्ल्याचं नियोजन केल्याचा तपास यंत्रणांना संशय. पोलीस कर्मचारी, सुरक्षा यंत्रणा आणि काही महत्त्वाच्या ठिकाणी लक्षावर असल्याची माहिती. मुंबईतील भुलेश्वर परिसरात एका दुकानाबाहेर बेवारस बॅग सापडली. घटनास्थळी पोलिसांसह बॉम्बशोधक पथक दाखल. बेवारस बॅग सापडल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण. पुणे विमानतळावरील विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी. विमानातील प्रसाधनगृहात बॉम्ब असं चिठ्ठी लिहिलेली सापडली. काल पुणे विमानतळावरून गुवाहाटीला जाणाऱ्या विमानात ही चिठ्ठी सापडली. मात्र विमानात बॉम्ब सदृश वस्तू आढळली नाही. संभाजीनगरच्या वाळूज परिसरात एनआयएची मोठी कारवाई. यूपीचा रहिवासी असलेल्या 23 वर्षाच्या तरुणाला ताब्यात घेतलं. दहशतवादी शेहजाद भट्टीच्या संपर्कात असल्याचा संशय. मुंबईच्या खार परिसरात व्यावसायिकाकडून शस्त्र परवाना मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर. 36 वर्षीय आरोपीला खार पोलिसांकडून अटक. आरोपीने इतर कुणाला शस्त्र परवाना मिळवून दिला याचा शोध सुरू आहे. पुणे विषारी दारू मृत्यू प्रकरणातील मृतांच्या नातेवाईकांची केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांत्वनपर भेट घेतलेली आहे. विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत 24 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. पुण्यातील विषारी दारूमुळे हडपसरच्या काळेपडळमधल्या आणखी 2घांचा मृत्यू. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू. पुण्यात विषारी दारू प्रकरणाचा सीआयडीकडून सखोल तपास सुरू. तपासासाठी सीआयडीची 5 पथकं तयार. उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांकडून तपास सुरू. पुण्यातील विषारी दारू प्रकरणात पोलिसांचा नाकारतेपणा. दारूचे अवैध धंदे सुरू होते. पोलिसांना माहिती नव्हतं का? पोलिसांकडून हप्तेगिरी सुरू आहे. रवींद्र धंगेकरांचा आरोप. पुणे विषारी दारू प्रकरणी प्रशासनाची कठोर कारवाई. कर्तव्यात निष्काळजीपणा. 21 अधिकारी कर्मचारी निलंबित. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार कारवाई. पुण्यातील अवैध दारू अड्ड्यांवर पोलिसांचा धडक कारवाईचा बडगा. 2 दिवसात 10 ते 12 दारूच्या भट्ट्या पोलिसांकडून उद्ध्वस्त. पिंपरीतील विषारी दारू पिऊन मृत्यू झाल्याचं प्रकरण. मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून 5 लाखांची मदत. मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. तर पालिकेकडून आधीच 1 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मिरगाव जमीन फसवणूक प्रकरणात आता मुख्य संशयित अशोक खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी. तुमच्या कुटुंबावर संकट आहे अशी भीती दाखवून 15 लाखांची 16.50 एकर जमीन हडपल्याचा आरोप. पीडित शिवराम माळी यांच्या तक्रारीनंतर सिन्नर पोलिसांची कारवाई. पुण्याच्या नसरापूरमधील अत्याचार आणि हत्या प्रकरण. विशेष न्यायालयात 2 महत्त्वाच्या साक्षीदारांचा जबाब नोंदवला. 3 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. पुण्यातील कोंढवामध्ये किरकोळ वादातून मारहाण. लिफ्टचा किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून राडा. मारहाणीचा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद.
ठाण्याच्या शास्त्रीनगर नाक्यावर पहाटे 2 गटात राडा झाला. राड्यात धारदार शस्त्राच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झालाय. 10 ते 12 जणांच्या हल्ल्यात एका जणाचा मृत्यू. हल्लेखोरांमधील एक जण जखमी असल्याची माहिती.